प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने एक सुंदरशी वेळ आपल्या जीवनात पुन्हा एकदा दिली आणि आपण पुन्हा एकदा त्याची स्तुती आराधना करण्याकरता एकत्र आहोत. रविवारच्या दिवशी आपण येणारं वचन आणि वर्शिपमध्ये ख्रिस्तामध्ये जाऊया. प्रभू येणारं वचन सर्वांच्या जीवनामध्ये आशीर्वादित करू. स्तोत्रसहिता 47 याचं पहिलं वचन काय म्हणतं पहा. अहो सर्व लोक टाळ्या वाजवा, उत्साह शब्दाने देवाचा जय जयकार करा. कारण की परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे. तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे. प्रेज द लॉर्ड. होय, तो पृथ्वीचा सार्वभौम राजा आहे. आपण त्याचा जय जयकार करू. उत्साह शब्दांनी आपण आपल्या मुखाचे अर्पण त्याला सादर करूया. कारण की तो परमेश्वर आहे. परमेश्वर महान आहे. याकरता आपण एक चित्त होऊया आणि एक चित्ताने परमेश्वराची स्तुती आराधना ख्रिस्तामध्ये करूया. या आपण एक छोटीशी प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. ही सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात दिलीस त्याबद्दल धन्यवाद. येणाऱ्या वचनाद्वारे वर्षाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, स्थिर कर. आमच्यातून काल रात्रीपासून आज जे चुका झाल्या त्या सर्व चुकांच्या अपराधांची तू आम्हास विचारिक गोष्टींची ख्रिस्ताच्या नावात तू क्षमा कर. ज्यांनी आमची मन दुखवलीत त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. आणि होय प्रभू, येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, प्रकाश दे आणि त्याच्या जीवनातले ज्या गोष्टी त्रासदायक आहेत ते ख्रिस्तामध्ये काढ. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता ऐक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने एक सुंदरशी वेळ आपणास दिली आणि या वेळेमध्ये आपण देवाचे धन्यवाद करू की त्याने आपणास या वेळेमध्ये दिवसभर राखलं, सुंदररित्या चालवलं आणि या प्रार्थनेसाठी एकत्र आणलं. याकरता आपलं तन मन धन सर्व परमेश्वराजवळ अर्पण करणारे असे बना. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. सकल तुझे हे तूच दिलेसी, सकल तुझे हे तूच दिलेसी. प्रगटित तव करणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. माझे हे ते मीच मिळविले, माझे हे ते मीच मिळविले. समदसे अभिमाने पूर्वी, समजतसे अभिमाने पूर्वी. आता खेद मनी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. मी मम जाया सुत है, मी आया कन्या सुत है. दास तुझ्या चरणांचे सारे, दास तुझ्या चरणांचे सारे. प्रिय कर तूच धनी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. देत विचार हर मम करणे, देत विचार हर मम करणे. अवलंबे इच्छेवर तव पा, अवलंबे इच्छेवर तव बा. करीतो मन
धरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, वाट करे पण जीवन मम तू, वाट करे पण जीवन मम तू, शरणागत मी पतित तुला गा, शरणागत मी पतित तुला गा, जय दे भवतरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने एक सुंदरसा वेळ आपल्या जीवनात दिला, एक सुंदरशी संध्या ख्रिस्तामध्ये आपल्या जीवनी दिली. या जीवनामध्ये आपण जगत असताना आपण त्याच्या वचनाने, त्याच्या प्रीतीने जगणारे आणि प्रभूमध्ये स्थिर राहणारे असे आपण असलो पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये नाही तर इतरांच्या जीवनामध्ये सुद्धा आपण स्थिरता निर्माण करणारे आपण असलो पाहिजे. होय, आज सुंदरची संध्या प्रभूने आपणास दिली की आपण त्याची स्तुती आराधना करूया आणि प्रभूच्या येणाऱ्या वचनाने सुद्धा आपण आशीर्वाद घेऊया. कारण की पहा, ही आराधना, ही स्तुती परमेश्वरासंगती बोलणं आहे, परमेश्वराचे विचार आपल्या जीवनी राखणं सुद्धा आहे. आणि आपण ते जीवनात राखणारेच नाही तर इतरांच्या जीवनात सुद्धा वागवणारे, राबवणारे असे आपण ख्रिस्तामध्ये असलो पाहिजे. आणि हेच ते तारण आहे की आपल्या जीवनामध्ये आपण राखून इतरांच्या जीवनामध्ये ते विदित केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तो फॅन का बंद, तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगान युग आहे, तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगान युग आहे. आहा हा, हालेलुया हो हो हो, होसाना हालेलुया हो हो हो, होसाना हालेलुया 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 हालेलुया. हा दिवस प्रभूचा आहे, आनंद उल्हास करू, हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास आनंद करू. किती थोर तो दे सर्वस आपणास दिले, किती थोर तो दे सर्वस आपणास दिले. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगान युग आहे, तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगान युग आहे. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू, चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू. स्वर्गाच्या देवाला असेच गीत गाऊ, स्वर्गाच्या देवाला असेच गीत गाऊ. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगान युग आहे, तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगान युग आहे. आहा हालेलुया हो हो हो, होसाना
हालेलुया हो हो होसाना हालेलुया 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 त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे सैतानी बंधनातून आपणास सोडवितो सैतानी बंधनातून आपणास सोडवितो तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगानुगा है तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगानुगा है आहा हालेलुया हो होसाना हालेलुया हो होसाना हालेलुया 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 धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो या वेळेकरता समय करता येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर प्रभू ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित केलेला आहे आम्हास ठाऊक आहे म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या आमेन फॅन लाव देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की प्रभूमध्ये आपण पुन्हा एकदा एकत्र आहोत आणि देवाने एक सुंदरशी वेळ आपल्या जीवनात दिली आणि या वेळेमध्ये आपण देवाचं वचन ख्रिस्तामध्ये ऐकणार आहोत आणि या वचनाद्वारे ख्रिस्त सर्वांना आशीर्वादित करो धीर देव आणि स्थिर करो त्या वचनाद्वारे प्रभू तुमच्या जीवनातले सर्व अडखळणं सर्व अशा गोष्टी की ज्या तुमच्या विरोधात अशा उभ्या आहेत त्याच्या वचनाद्वारे त्याच्या प्रार्थनेद्वारे त्या काढून टाको आणि जर तुमच्या जीवनातल्या अशा सर्व विरोधाभास तुम्हास अडखळण करणाऱ्या गोष्टी ख्रिस्तामध्ये काढायच्या असतील तर तुम्हाला परमेश्वराच्या सानिध्यात त्याच्या वचनामध्ये त्याच्या आत्मिक शरीरासंगती सहभागित असे झाला पाहिजे तुम्ही त्याच्या वचनाद्वारे त्याच्या प्रार्थनेद्वारे आणि त्याच्या आत्मिक शरीराची सहभागिता राखणारे आपण असलो पाहिजे आपण त्याची समरूप आणि सहभागित असलो पाहिजे प्रेज द लॉर्ड जेव्हा आपण असे आध्यात्मिक आणि आत्मिक ख्रिस्तामध्ये त्याच्या आत्मिक शरीराची सहभागिता राखणारे बनतो पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात आणि वचनामध्ये चालतो तेव्हा पहा तुमच्या विरोधात कितीही गोष्टी असल्या किती अडखळणं असली तरी सुद्धा परमेश्वर म्हणतो त्या सर्व गोष्टीस मी धमकावीन प्रेज द लॉर्ड देवाचं वचन सांगते की खाऊन टाकणाऱ्यास तुम्हासाठी धमकावीन परमेश्वर म्हणतो तुमच्या जीवनामध्ये अशा ज्या गोष्टी आहेत जे तुम्ही उत्पन्न काढता जे तुम्ही कष्ट करता जे तुम्ही कष्ट करून कमवता आणि ते सर्व नश्वर असं होतं ते सर्व मी तुमच्या जीवनातून धमकावून काढून टाकेल जे तुमचे उत्पन्न जे तुमचे लाभ खाऊन टाकतात तुमच्या जीवनात लाभ खाऊन टाकतात परमेश्वर म्हणतो मी त्या सर्व खाऊन टाकणाऱ्यास धमकावेन पहा देवाचं वचन आपल्याला स्पष्ट सांगते की खाऊन टाकणाऱ्यास तुम्हासाठी धमकावीन असं परमेश्वर म्हणतो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनेक कष्ट करत असाल अनेक गोष्टी उभा करत असाल पण ते पुन्हा पुन्हा खाली पडत असतील तर परमेश्वर म्हणतो अशा सर्व गोष्टी मी तुमच्या जीवनातून काढून टाकील जे तुमचं उत्पन्न खातात अशा सर्व उत्पन्न खाणाऱ्यांना मी धमकावे प्रेज द लॉर्ड
याकरता परमेश्वराच्या समागमे, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या आत्मिक शरीराची सहभागिता राखणारे आपण असलो पाहिजे. कारण की आपल्याला या जीवनामध्ये कुठलाही सहारा नाही. जो सहारा आहे तो फक्त प्रभू येशू हाच आहे. आणि तो एक उत्तम मेंढपाळ आहे, ते उत्तम गुरु आहे, तो उत्तम मार्गदर्शक आहे. पवित्र आत्म्याद्वारे तो तुम्हाला ज्ञान सामर्थ्य पुरवणारा असा परमेश्वर आहे. तुम्ही आज जे कष्ट करत आहात, ते जे कोणी खात आहे विरोधक, त्या सर्व विरोध करणाऱ्या गोष्टींना परमेश्वर म्हणून तुम्ही धमकावे आणि तुमच्या जीवनातून त्या काढून टाकेल. अशा सर्व उभा राहिलेल्या विरुद्ध अशा सर्व गोष्टी परमेश्वर म्हणतो तुमच्या जीवनातला मी काढेन. याकरता जो सहारा आहे, त्या सहारामध्ये स्थिर होणारे आपण असलो पाहिजे. त्या सहाऱ्यामध्ये राहणारे आपण असलो पाहिजे. त्याच्या आत्मिक शरीराची सहभागिता राखणारे आपण असलो पाहिजे. त्याच्या वचनानुसार घडणारे आणि त्याचं वचन रोज आपल्या हृदयी साठवणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. खाऊन टाकणाऱ्यास तुम्हासाठी धमकावीन परमेश्वर म्हणतो. जे तुमचं असं उत्पन्न खातात, जे तुम्ही कष्ट करता, ते ऱ्हास होतं, त्या सर्व विरोधी गोष्टींना मी परमेश्वर म्हणतो धमकावेल. या आपण या संदेशाकडे वळूया. खाऊन टाकणाऱ्यास तुम्हासाठी धमकावेल. लूक याचा 22वा अध्याय 31 आणि 32 वचन काय म्हणतं पहा. लूक शुभवर्तमान याचा 22वा अध्याय, लूक शुभवर्तमान याचा 22वा अध्याय लूक शुभवर्तमान याचा 22वा अध्याय 31 आणि 32 वचन काय म्हणतं पहा. शिमोना पहा, तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने तुम्हास मागितले, परंतु तुझा विश्वास नाहीसा होऊ नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे, आणि तू वळलास म्हणजे आपल्या भावास स्थिर कर. प्रेज द लॉर्ड. पहा, ख्रिस्त म्हणतो शिमोना पहा, तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागितलं, परंतु मी तुम्हासाठी विनंती केलेली आहे. सैतान तुमच्या जीवनामध्ये, तो दुष्ट तुमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी टाकू पाहतो, अनेक परीक्षामध्ये तुम्हाला टाकू पाहतो. तुम्ही जे कष्ट करता, जे कमवता, तुमच्या जीवनातल्या सर्व गोष्टी त्याच्यावर तो हानी टाकण्यासाठी प्रयत्नशील असतो. पण अशा सर्व गोष्टींसाठी तुम्ही वाचले जावे म्हणून ख्रिस्त म्हणतो, पहा शिमोना पहा, तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने तुम्हास मागितले, परंतु तुझा विश्वास नाहीसा होऊ नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे, आणि तू वळलास म्हणजे भावास स्थिर कर. प्रेज द लॉर्ड. आपण देवाकडे वळणारे असलो पाहिजे. सैतान चालण्याकरता, परीक्षेत टाकण्याकरता मागत असतो, परंतु आपला विश्वास नाहीसा होऊ नये म्हणून ख्रिस्त म्हणतो, मी तुझ्यासाठी विनंती केली आहे. ख्रिस्ताने आपणासाठी विनंती केली आहे की सैतानाने आपल्याला त्या परीक्षेत टाकू नये. आणि तो एकच सहारा आहे की आपण त्याच्या समागमे, त्याच्या आत्मिक शरीराची सहभागिता राखलेले आपण असलो पाहिजे. त्याच्या वचनाने स्थिर होणारे आपण असलो पाहिजे. जेव्हा आपण असे बनतो, तेव्हा त्या सर्व दुष्ट विरोधक गोष्टींपासून आपण वाचले जातो. जेव्हा आपण वळतो, परमेश्वराकडे आपण वळतो, ख्रिस्त करतो, जेव्हा आपण असे वळतो, तेव्हा आपण त्या सर्व परीक्षांपासून वाचले जातो. प्रेज द लॉर्ड.
त्या सर्व परीक्षेपासून वाचायचं असेल तर आपल्याला परमेश्वराकडे वळणं गरजेचं आहे, देवाकडे वळणं गरजेचं आहे. कारण ख्रिस्त लूक 22 अध्याय 31 आणि 32 वचनामध्ये सांगतो पहा, शिमोना 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 शिमोना, की पहा तुम्हाला चाळावे म्हणून सैतानाने अनेक वेळा मागितले. आणि ख्रिस्त म्हणतो मी तुमच्यासाठी विनंती केली, मी तुमच्यासाठी विनंती केली, मी तुमच्यासाठी विनंती केली, तुम्ही वळालात. तर ख्रिस्त म्हणतो तुम्ही वळालात आणि मागून आपल्या भावास सुद्धा स्थिर केलं. पहा इथं वचन काय सांगतं, शिमोना शिमोना, पहा तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतान तुम्हास मागितले, परंतु तुझा विश्वास नाहीसा होऊ नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे आणि तू वळलास, म्हणजे आपल्या भावास स्थिर कर. जर आपण स्वतःच वळणार नाही तर आपण इतरांस स्थिर काय करणार? सैतान अनेक वेळा परीक्षेत तुम्हाला टाकू पाहतो, अनेक वेळा अडचणीत टाकू पाहतो, पण ख्रिस्त म्हणतो मी तुमच्यासाठी विनंती केली आहे. आणि होय, ख्रिस्ताने आपल्यासाठी विनंती केली आहे. आपण परीक्षेत पडू नये म्हणून, आपल्या जीवनातल्या सर्व परीक्षेमधून आपण पार जावं म्हणून ख्रिस्ताने आपणासाठी विनंती केली आहे. तुमच्या जीवनातल्या अशा सर्व विरोधक गोष्टी काढल्या जातात. परमेश्वर म्हणतो मी त्यांना स्वतः धमकावीन. तुमच्या जीवनात अशा ज्या गोष्टी आहेत, तुमचे कष्ट, तुमचे उत्पन्न, तुमचा विश्वास जे डळमळीत करू पाहतात, ज्या विरोधक गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टींना परमेश्वर विरोध करेन. जेव्हा आपण वळू, परमेश्वराकडे वळू, त्याच्या वचनानुसार वर्तन करू, तेव्हा परमेश्वर आपल्या जीवनातील अशा सर्व विरोधक गोष्टी काढून टाकेल, अशा सर्व विरोधक गोष्टी काढून टाकेल. याकरता परमेश्वराकडे वळलेले असे बना, त्याच्याकडे वळलेले असे म्हणा, म्हणजे तुमच्या जीवनातल्या सर्व अशा विरोधक गोष्टी परमेश्वर काढेल. पहा थेसलिकारांस दुसरे पत्र, थेसलिकारांस दुसरे पत्र याचा 3रा अध्याय 2 आणि 3 वचन काय म्हणतं, आणि आम्ही वावग्या व दुष्ट मनुष्यापासून सुटावे, कारण सर्वांच्या ठाई विश्वास आहे असे नाही. प्रभू विश्वासू आहे, तो तुम्हा स्थिर करील व दुष्टापासून राखील. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे वळता, त्याच्या वचनाने राहता, त्याच्यावर विश्वास ठेवून राहता, तुमचा विश्वास डळमळीत होऊ देत नाही, तेव्हा ख्रिस्त हा विश्वासू आहे, तो तुम्हाला त्या दुष्टांपासून राखील, त्या सर्व अंधकारांच्या गोष्टींपासून राखील. तुम्ही जे काही कष्ट करता त्यामध्ये तू सर्व हानी पोहोचवणाऱ्या त्या दुष्टाला धमकावेल आणि त्या सर्व वाईट गोष्टींपासून तो तुम्हाला राखेल. प्रेज द लॉर्ड. प्रभू विश्वासू आहे, तो तुम्हा स्थिर करील, दुष्टापासून राखील. याकरता जो राखणार आहे त्याकडे आपण, त्याच्या विश्वासात असलेले आपण असलो पाहिजे, त्याकडे आपण गेलेले असलो पाहिजे, त्याच्या विश्वासात राहणारे, त्याच्या वचनानुसार वर्तन करणारे असलो पाहिजे. कारण की परमेश्वर म्हणतो की खाऊन टाकणाऱ्यास तुम्हासाठी धमकावे. तुमच्या जीवनात जे खाऊन टाकणारे आहेत, तुमचं उत्पन्न, त्या सर्वांस परमेश्वरून तुम्ही धमकावे. हे कधी होईल? जेव्हा आपण त्याच्याकडे वळू, त्याच्यावर विश्वास ठेवू, त्याच्या वचनानुसार वर्तन करू, तेव्हा प्रभू विश्वासू आहे, त्या दुष्टापासून तुम्हाला राखेल. आणि परमेश्वर म्हणतो की तुमचे कष्ट वाया जाणार नाहीत, तुमचे उत्पन्न जे खाणारे आहेत त्यांना मी धमकावे. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या समागमे असे राहता, त्याच्या समागमे असे राहता, त्याच्या आत्मिक शरीरासंगती सहभागित असे राहता, पवित्र आत्म्याच्या वचनाने राहता, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चालता, अशा सर्व खाऊन टाकणाऱ्या गोष्टी परमेश्वर म्हणतो मी स्वतः धमकावे.
पहा, नहूम याचा पहिला अध्याय 15 वचन काय म्हणतं. नहूम याचा पहिला अध्याय 15 वचन मी खूप वेळा वाचलं हे, आज पुन्हा एकदा वाचू. नहूम याचा पहिला अध्याय मधलं वचन काय म्हणतं पहा. नहूम याचा पहिला अध्याय आणि 15 वचन. शुभ संदेश आणणारा, शांती जाहीर करणारा असा जो त्याचे पाय पर्वतरा, पहा यहूदा आपले सण पाळ, आपले नवस फेड, कारण यापुढे तुझ्यामधून दुष्ट पुरुष येणार जाणार नाही, त्याचा समूळ उच्छेद झाला आहे. त्या दुष्ट पुरुषाचा तुमच्या जीवनातून समूळ उच्छेद केलेला आहे परमेश्वराने. ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर मरणावर विजय मिळवलेला आहे. जेव्हा तुम्ही त्या ख्रिस्ताला पांघरून घेता तेव्हा तो दुष्ट पुरुष तुमच्यात येत आणि जात नाही, तुमच्या जीवनामध्ये तो प्रवेश करत नाही. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला पांघरून घेतलेले असता, तेव्हा जेव्हा तुम्ही ख्रिस्ताच्या समागमे त्याच्यावर विश्वास राखून राहता, तेव्हा त्याच्या वचनानुसार वर्तन करता, तेव्हा तो दुष्ट तुमच्या जीवनामध्ये येत नाही, तो तुमच्यावर अटॅक करत नाही. आणि जरी परीक्षा आल्या, मोह आले, निंदा जरी झाली, तरी तुम्ही त्या सर्व परिस्थितीमध्ये स्थिर राहता, कारण की तुमचा पाया त्या खडकावर आहे, त्या ख्रिस्ताच्या विश्वासावर तुमचा पाया घातलेला आहे. तुमच्या जीवनातली अशी सर्व विरोध करणारी परिस्थिती जावी आणि परमेश्वराने त्याला धमकावं असं वाटतं, तर तुम्ही नेहमी ख्रिस्ताला पांघरून घेतलेले आणि त्याच्या वचनात वर्तणूक करणारे असे बना. त्याच्या वचनात वर्तणूक करणारे असे बना, म्हणजे तुमच्या जीवनातल्या असे सर्व विरोध करणाऱ्या गोष्टी निघून जातील. परमेश्वर त्या सर्व गोष्टींना धमकावेल आणि ख्रिस्त जो विश्वास आहे तो त्या सर्व दुष्ट मनुष्यापासून तुम्हाला राखेल. सर्व परिस्थितीमध्ये जेव्हा आपण त्याचं वचन आपल्या जीवनात राखतो, जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. पहा, यशया 54 मध्ये पण परमेश्वर सांगतो. पहा, यशया 54 अध्यायामध्ये परमेश्वर काय म्हणतो पहा. यशया 54 अध्याय, यात परमेश्वराने बोललेलं वचन यशाने नमूद केलेलं आहे. धार्मिकतेने तू खंबीर होशील, जाचापासून दूर राहशील, का की तुला भीतीच उरणार नाही. तू धाकापासून दूर राहशील, तो तुझजवळ येणार नाही. प्रेज द लॉर्ड. पहा, वचन सांगतं, जे धाक आहे, जी भीती आहे, जे तुमचं उत्पन्न खाणार आहे, जो विरोधक आहे, तुमच्या जीवनामध्ये येणार नाही. जेव्हा तुम्ही परमेश्वरावर, ख्रिस्तावर विश्वास ठेवून राहता, त्याच्या समागमेत चालता, त्याच्या वचनानुसार वर्तन करता, त्याच्या आज्ञा पाळता, त्याच्या प्रार्थनेत राहता, तेव्हा अशी कुठलीही भीती तुमच्या जीवनात येणार नाही. त्या सर्व भीतीला, त्या सर्व भयाला त्याची प्रीती काढून टाकेल. धार्मिकतेने तू खंबीर होशील. ख्रिस्ताद्वारे जे नीतिमत्व दिलंय त्यामध्ये तुम्ही खंबीर असे बनाल. त्या धार्मिकतेमध्ये तुम्ही खंबीर बनाल. विश्वासात, धीरामध्ये, सामर्थ्यामध्ये तुम्ही प्रबळ असे बनाल. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्थान द्याल, आपल्याला जीवनामध्ये बोलवाल आणि नीतिमत्व रूपी उरस्त्रा म्हणजे ख्रिस्ताला पांघरून घ्याल आपल्या जीवनामध्ये, निरंतर त्याच्या प्रार्थनेत, त्याच्या वचनात राहणार. धार्मिकतेने तू खंबीर होशील, जाचापासून दूर राहशील, तो तुझजवळ येणार नाही. अशी सर्व विरोध करणारी परिस्थिती, भीती तुमच्या जवळ येणार नाही. तो दुष्ट तुमच्या जीवनात येणार नाही. तुम्ही खंबीर बनताल त्याच्या धार्मिकतेमध्ये, त्याच्या विश्वासामध्ये, त्याच्या वचनामध्ये. जसजसे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, जसजसे त्याचं वचन ऐकता, जसजसं त्याच्या वचनानुसार वर्तन करता, त्याच्या आत्मिक शरीराची सहभागिता राखता, तसतसे तुम्ही खंबीर होत जाता. तुमच्या जीवनातल्या सर्व विरोध करणाऱ्या परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये जरी आल्या तरी तुमच्या जीवनात एंटर करणार नाहीत. परमेश्वर त्या सर्व गोष्टींना धमकावेल. तुम्ही खंबीर बनाल. पहा,
पहा, तुझवर गर्दी झाली ते मजकडून झाली नाही. तुझ्यावर कोण गर्दी करतो? जो करील तो तुझमुळे पडेल. पहा, परमेश्वर म्हणतो, तुझ्याजवळ जी गर्दी झाली माझ्यामुळे झालेली नाहीये, पण जो गर्दी करत आहे तो तुझमुळे पडेल. आज तुमच्या जवळ अशा अनेक गर्दी असेल, संकट असतील, पण जेव्हा तुम्ही त्याच्या विश्वासात, त्याच्या वचनात, त्याच्या आज्ञेत राहता, तेव्हा त्या सर्व गर्दीमध्ये, त्या सर्व संकटात परमेश्वरामध्ये स्थिर राहता, खंबीर बनता आणि तुम्ही त्या सर्व परिस्थितीतून बाहेर काढले जातात. कारण की देवाचं वचन सांगते, खाऊन टाकणारच तुम्हासाठी धमकावी. आज तुम्ही कष्ट करत आहात, जे काही मिळवत आहात, पण त्या सर्व गोष्टीवर घाला घालणाऱ्या त्या दुष्टाला परमेश्वर धमकावी, जेव्हा तुम्ही त्याच्या विश्वासात राहता, त्याच्या वचनानुसार वर्तन करता, त्याच्या आज्ञा पाळता. कारण की परमेश्वर यशाया 54 अध्याय 14 वचनापासून परमेश्वराने बोललेले वचन यशाने नमूद केलेत की पहा, धार्मिकतेने तू खंबीर होशील, जाचापासून दूर राहशील. की तुला भीतीच उरणार नाही. तू धाकापासून दूर राहशील, तो तुझजवळ येणार नाही. तो दुष्ट तुमच्या जीवनामध्ये येऊ शकणार नाही. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या समागमी राहता, पवित्र आत्म्यामध्ये चालता, वचनानुसार वर्तन करता, सर्व परिस्थितीत देवावर, ख्रिस्तावर विश्वास ठेवून राहता, या सर्व गोष्टी तुम्हाला खंबीर करतात. त्याची प्रीती तुम्हाला विजयशाली बनवते. तो दुष्ट तुमच्या जीवनामध्ये येत नाही. तुम्हाला कसली भीतीच राहणार नाही. कारण की ज्या मरणावर ख्रिस्ताने विजय मिळवला, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता, त्याच्या सामर्थ्याच्या विश्वासात तुम्ही खंबीर होत राहता. जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात करता, जेव्हा तुम्ही त्याचं वचन वाचता, जेव्हा तुम्ही त्याच्या वचनानुसार वर्तन करता, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताच्या नीतिमत्वरूपी उरस्थान, धार्मिकतेचं उरस्थान पांघरून घेतलेले असता, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला पांघरून घेता, तेव्हा त्याच्या सामर्थ्याने तुम्ही खंबीर होत जाता. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला भीतीच उरणार नाही. तो तुमच्या जीवनात येणार नाही, तो तुमच्या जवळ येणार नाही. कुठलेही वाईट विचार तुमच्या अंतःकरणात, तुमच्या मनावर, तुमच्या जीवनावर परिणाम करणार नाहीत. जेव्हा तुम्ही अशा सर्व धार्मिकतेमध्ये, परमेश्वराच्या धार्मिकतेमध्ये, परमेश्वराच्या नीतिमत्वामध्ये ख्रिस्ताला पांघरून घेतलेले बनता, त्याच्या धार्मिकतेमध्ये, नीतिमत्वामध्ये, वचनामध्ये पाया घातलेले, वाढत असलेले बनता, विश्वासात राहता, तेव्हा जो मरण शत्रू, त्याच्यावर ख्रिस्ताने विजय मिळवला, मग आपले शत्रू कुठे राहिले? मरणापेक्षा भय कुठलं मोठं? ख्रिस्ताने त्या मरणावर विजय मिळवला आहे. जे मेलेले आहेत, जे जिवंत आहेत, ते प्रभूला पहा. जे मेलेले आहेत आणि जे जिवंत आहेत, यात काहीच फरक राहिलेला नाही. जे झोपी गेले ते उठवले जातील, जे जिवंत आहेत ते बदलून जातील जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा. कारण की ख्रिस्तावर ज्यांनी विश्वास ठेवला, त्यांनी सुद्धा त्या मरणावर विजय मिळवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यशाया 54 अध्याय या वचनामध्ये परमेश्वर आपल्याला हेच सांगू पाहतो, तो विरोधक आहे, तुमचं उत्पन्न बुडवणारा, तो खाणारा, तुम्हाला भीती घालणारा, त्याला मी धमकावेन. त्याला तुमच्या जीवनामध्ये एंटर करू देणार नाही. तुमच्या जीवनामध्ये तो लक्ष घालू शकत नाही. तुम्हाला कुठल्याही भीतीने घाबर करू शकत नाही. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या धार्मिकतेमध्ये राहता, देवावर विश्वास ठेवून राहता, ख्रिस्ताच्या विश्वासात राहता, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चालता, त्याच्या वचन पाळता, ते वचन आपल्या हृदयात साठवता, त्याची विजयशाली प्रीती आपल्या जीवनामध्ये एंटर करता, तेव्हा ती पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते. प्रेज द लॉर्ड. धार्मिकतेने तू खंबीर होशील, जाचापासून दूर राहशील. तुला कुठल्याही प्रकारचा जाच, भीती, भय राहणार नाही जेव्हा तुम्ही त्या विजयशाली ख्रिस्तावर विश्वास ठेवता. त्यांनी आपणासाठी त्या मरणावर विजय मिळवला. आपल्या जीवनातून त्या सैतानाचे सर्व हत्यारे निघून जावी, तो विरोधक आपल्या जीवनात येऊ नये, आपलं उत्पन्न खाऊ नये, आपलं जीवन अव्यवस्थित बनवू नये. पहा, याकरता ख्रिस्ताने
त्या मरणावर विजय मिळवला, आपलं अर्पण दिलं आणि आपल्या पापाचा खंड भरला, याकरता त्या दुष्टाने तुमच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करू नये, तुम्हाला त्याने घाबरू नये. पहा इथं वचन सांगतं, धार्मिकतेने तू गंभीर होशील, जाचापासून दूर राहशील. का की तुला भीतीच उरणार नाही. तू 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 धाकापासून दूर राहशील, तो तुझजवळ येणार नाही. प्रेज द लॉर्ड. तो तुमच्या जीवनात येऊ शकत नाही. तो दुष्ट, सैतान, अंधकाराच्या गोष्टी, भीती, भय तुमच्या जीवनात येऊ शकत नाही, कारण की तुम्ही विजयशाली ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवलेला आहे. ख्रिस्ताचं रक्त पवित्र आहे. त्या रक्तामध्ये जेव्हा तुम्ही शुद्ध केलेले असता, त्याला पांघरून घेतलेले असता, तो दुष्ट तुमच्या जीवनामध्ये येऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. पहा, तुझवर गर्दी झाली ती मजकडून झाली नाही. तुझ्यावर कोण गर्दी करतो? जो करील तो तुझमुळे पडेल. परमेश्वर म्हणतो, जी गर्दी झाली ती मजमुळे झालेली नाहीये. तुझ्याजवळ कोणी गर्दी केलेली आहे, आणि जो गर्दी करतो तो तुझमुळे पडेल. जेव्हा तुम्ही विजयशाली ख्रिस्ताला पांघरून घेता, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात राहता, वचनानुसार वर्तन करता, तेव्हा समोर असलेला शत्रू, समोर असलेल्या सर्व गर्दीमध्ये तुम्ही एक सामर्थ्यशाली ख्रिस्तामध्ये चाललेले असे दिसता. त्या सर्व गर्दी तुमच्यामुळे पडतील. तुम्ही जेव्हा जेव्हा त्या गर्दीतून पुढे जाल, ती गर्दी तुमच्यामुळे पडेल. सर्व गर्दी तुमच्या समोरून काढण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. असे अनेक काटेक कुसळे समोर जरी असले, असे अनेक गर्दी करणारे जरी असले, परमेश्वर तुम्हाला स्थिर राखेल आणि तुमच्यामुळे ती गर्दी खाली पाडली जाईल. परमेश्वर म्हणतो, मी त्याला धमकावी. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या समागमी राहता, पहा, लोहार विस्तव फुंकून आपल्या कामाला पाहिजे तसे हत्यार घडितो. त्याला मी उत्पन्न केले आहे. विध्वंस करण्यासाठी विध्वंसकही मी उत्पन्न केला आहे. पहा, परमेश्वर म्हणतो, जो हत्यार घडवतो लोहार, त्याला मीच घडवलं, आणि जो विध्वंस करतो तो विध्वंसकालाही मीच उत्पन्न केलं. मग भय कशाचं? परमेश्वराने सर्व गोष्टी तयार केलेल्या आहेत. आणि जर आपण ते परमेश्वरावर विश्वास ठेवून राहतो, विजयशाली ख्रिस्तामध्ये राहतो, तर भय, भीती कसली? जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. परमेश्वराचा पुत्राने या सर्व भयावर, या सर्व भीतीवर, मरणावर, सर्व पापावर विजय मिळवलेला आहे. परमेश्वर म्हणतो, याचा सर्वाचा उत्पादक मीच आहे. तुझ्यावर चालवण्याकरता घडविलेले कोणतेही हत्यार तुझवर चालणार नाही. तुझवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकाचे हेच वतन आहे, हीच मजकडून मिळालेली त्याची धार्मिकता आहे, असे परमेश्वर म्हणतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो, तुझ्यावर दोष ठेवणाऱ्या जीवांना तू दोषी ठरवशील. जेव्हा तू माझ्या धार्मिकतेमध्ये राहशील, आज्ञेमध्ये राहशील, वचनामध्ये राहशील, तुला कोणाची भीती राहणार नाही. तो भीती घालणारा तुमच्या जीवनात येणार नाही. तुझ्यावर चालवण्याकरता घडविलेले कोणते हत्यार तुझवर चालणार नाही. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला पांघरून घेतलेले असता, आणि ख्रिस्तासाठी मरण जरी मिळालं, पत्करायला लागलं, तरी तो आपल्याला त्या मरणातून उठवेल. इथपर्यंत ख्रिस्ताच्या विश्वासात राहा, कारण की ख्रिस्ताने त्या मरणातून जीवनामध्ये विजय मिळवला तो आहे. तुझवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकाचे हेच वतन आहे. परमेश्वर म्हणतो, माझ्या सेवकाचं वतन हेच आहे की तुझ्यावर दोष ठेवणाऱ्या जीवांना तू दोषी ठरवशील. तो दुष्ट तुमच्या जीवनात येणार नाही. कुठलीही भीती तुम्हाला राहणार नाही, कारण की तुम्ही त्या मरणावर विजय मिळवलेल्या पुत्रावर, ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर म्हणतो, ही माझ्याकडून तुम्हाला देवाच्या सेवकांना मिळालेली धार्मिकता आहे. काय आपण त्या धार्मिकतेमध्ये राहत आहोत काय? त्याच्या विश्वासात राहत आहोत काय? त्याच्या आज्ञा वचन पाळणारे आहोत काय?
ख्रिस्त याच्यावरच विश्वास ठेवणारे आपण आहोत काय? त्याला पांघरून घेतलेले आपण आहोत काय? जर घेतलेले आहोत, त्याच्या विश्वासात राहत आहोत, त्याच्याकडून धार्मिकता शिकत आहोत, त्याच्या आज्ञा पाळत आहोत, त्याचं वचन शिकत आहोत, तर परमेश्वर म्हणतो, पहा, तुला दोषी ठरवणाऱ्या जीवांना तू दोषी ठरवशील. ही माझ्याकडून मिळालेली माझ्या सेवकांना धार्मिकता होय. परमेश्वर म्हणतो, खाऊन टाकणाऱ्यास तुम्हासाठी धमकावेल. परमेश्वर म्हणतो, तुमचं उत्पन्न खाऊन टाकणारे, तुम्हाला त्रास देणारे, तुम्हाला भीती घालणारे, अशा सर्व गोष्टी तुमच्या जीवनातून मी काढेल. जेव्हा तुम्ही त्याच्या धार्मिकतेमध्ये राहता, त्याच्या वचनामध्ये राहता, पवित्र आत्म्याने चालवले जाता, त्याच्या विश्वासात राहता, ख्रिस्ताच्या विश्वासात राहता, तेव्हा सर्व गोष्टी तुमच्या जीवनातून काढून टाकल्या जातात. प्रेज द लॉर्ड. पहा, स्तोत्रसंहिता 91, स्तोत्रसंहिता 91 यातली काही वचनं वाचूया. स्तोत्रसंहिता 91 पहा, यातलं पहिलं वचन काय म्हणतो? जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. प्रेज द लॉर्ड. जो परमेश्वराच्या समागमी राहतो, नेहमी त्याच्या विश्वासात राहतो, त्याच्या आज्ञेत राहतो, त्याच्या प्रीतीत राहतो, त्याचं वचन पाळतो, तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराची छाया त्याच्यावर राहील. परमेश्वर आपल्या पंखाखाली त्याला झाकून घेईल. सर्व संकटापासून त्याचं संरक्षण करेल. आणि जरी संकट आलं, जरी निंदा झाली, जरी मरण आलं, तरी परमेश्वर तो ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे तो मास उठवेल. प्रेज द लॉर्ड. यातलं दुसरं वचन काय म्हणतं पहा? मी परमेश्वराला म्हणतो, तू माझा आश्रय, तू माझा दुर्ग, तू माझा देव, तुझवर मी भाव ठेवितो. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करेल. कोणाचा करेल? जे नेहमी परमेश्वराच्या सानिध्यात राहतात, जे नेहमी त्याच्यावर प्रीती करतात. आणि प्रीती करतात म्हणजे त्याचं वचन पाळतात, त्याच्या वचनानुसार वर्तन करतात, त्याचे धार्मिकता पांघरून घेतलेले आहेत, ख्रिस्ताला पांघरून घेतलेले आहेत. अशा सर्वांचं परमेश्वर रक्षण करतो. पारध्याच्या पाशापासून आणि मरीपासून तुझा बचाव करेल, परमेश्वर म्हणतो. तो तुझवर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य ढाल व कवच आहे. प्रेज द लॉर्ड. जे परमेश्वराच्या धार्मिकतेमध्ये राहतात, त्याच्यावर प्रीती करतात, त्याच्या वचनात राहतात, त्याच्या विश्वासात राहतात, ख्रिस्ताला पांघरून घेतलेले असे राहतात, त्यांना परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. परमेश्वराच्या पंखाखाली परमेश्वर तुम्हाला सर्व संकटात झाकून घेईल. प्रेज द लॉर्ड. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर 2 प्रहरी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही. पहा, मरणाची बाधा तुमच्या जीवनातून काढलेली आहे. जो ख्रिस्ताच्या विश्वासात आहे, तो मरणातून जीवनामध्ये पार गेलेला आहे. जरी ख्रिस्ता करता मरण पत्करायला लागलं तरी घाबरू नका. परमेश्वराचा पुत्र जेव्हा येईल तेव्हा तो तुम्हाला विश्वासात, तुम्ही ठेवलेल्या विश्वासात उठवेल. प्रेज द लॉर्ड. तुझ्या बाजूस सहस्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षवधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. तुमच्या आजूबाजूला कितीही शत्रू असले, कितीही दुष्ट कल्पना असल्या, सैताने किती मोठं जाळं जरी निर्माण केलं असलं, तरी जेव्हा तुम्ही पवित्र आत्मेमध्ये राहता, त्याच्या वचनात राहता, ख्रिस्ताच्या विश्वासात राहता, त्याच्या वचनानुसार वर्तन करता, तेव्हा तुम्हाला ते भिडणार नाहीत. तुमच्या जीवनामध्ये ते येऊन अटॅक करणार नाही. कितीही वाईट कल्पना, द्वेष, मत्सर जरी तुमच्या जीवनात आले तरी तुमच्या जीवनात येऊन ते त्रास देणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. खाऊन टाकणाऱ्यास तुम्हासाठी धमकावीन. परमेश्वर म्हणतो, अशा सर्व खाऊन टाकणाऱ्या गोष्टी आहेत, दुष्ट कल्पना आहेत, सैतानाच्या कुयुक्त्या आहेत,
या सर्वांना मी धमकावे जेव्हा तुम्ही परमेश्वरामध्ये राहता, ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवून राहता, पवित्र आत्म्यामध्ये चालता. प्रेज द लॉर्ड. पहा, हग्गय याच्या पहिल्या अध्यायामध्ये परमेश्वर काय म्हणतो, यासाठी आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे. हग्गय याचा पहिला अध्याय, हग्गय याचा पहिला अध्याय, यामध्ये परमेश्वर काही गोष्टी आपल्या लोकांस करायला सांगतो आणि त्या गोष्टी आपण करणारे असलो पाहिजे. परमेश्वराच्या समागमी राहणारे आणि त्याच्या वचनानुसार चालणारे आपण असलो पाहिजे. जेव्हा आपण असे राहतो, चालतो, वर्तन करतो, तेव्हा परमेश्वर त्याचे आशीर्वाद, त्याची पाखर अशा सर्व लोकांवर घालतो जे त्याच्या वचनामध्ये राहतात, जे त्याच्या वचनामध्ये चालतात. की आपण ते वचन ऐकूया. पहा, हग्गय याचा पहिला अध्याय 6 ते 10 वचन. तुम्ही पुष्कळ पेरणी करिता पण तुमच्या हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालिता पण त्यांनी तुम्हास ऊब येत नाही. मजुरीने पैसे मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकीतो. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. जर आपली अशी परिस्थिती आहे, आपण कष्ट करत आहोत तरी आपल्या जीवनामध्ये बरकत नाहीये, देवाचे आशीर्वाद नाहीये, कपडे घालतो पण ऊब मिळत नाही, पैसे मजुरीने कमवतो आणि भोग पडलेल्या पिशवीत टाकल्यासारखी त्याची परिस्थिती आहे, तर परमेश्वर म्हणतो तुमच्या मार्गाकडे लक्ष पुरवा. डोंगरात जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा, त्याने मी प्रसन्न होऊन व माझा महिमा प्रगट करीन असे परमेश्वर म्हणतो. तुम्ही पुष्कळांची अपेक्षा केली पण हाती थोडे लागले. जे तुम्ही घरी आणले त्यावर फुंकर घातला, हे का असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण हेच की माझे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करीत आहात. आणि त्याकरता म्हणून तुम्हामुळे आकाशाने दहीवर आवरून धरिले आहेत, भूमीने आपला उपज आवरून धरिला आहे. हे आशीर्वाद तुमच्या जीवनात का नाही? कारण की तुम्ही कष्ट करून ते भोग पडलेले पिशवीत टाकल्यासारखे का तुमचं जीवन आहे? कारण मंदिर ओसाड पडलं आहे. परमेश्वर म्हणतो जे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे ते तुम्ही साफसूफ करत नाही, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात आपण चालत नाही, देवाचं वचन आपण रोज खात नाही, देवाच्या वचनानुसार वर्तन करत नाही, त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि चर्चला सुद्धा जात नाही. म्हणून तुमची आज अशी परिस्थिती आहे. याकरता आहे कारण की माझं मंदिर ओसाड पडलं आहे. याकरता दहीवर आवरून धरलेला आहे, भूमीने आपला उपज आवरून धरलेला आहे. हे सर्व खाऊन टाकण्याच्या मुखी चाललेलं आहे. परमेश्वर म्हणतो तुम्ही माझ्या समागमी या म्हणजे मी त्यांना धमकावीन. जेव्हा आपण परमेश्वराच्या मंदिरात राहतो, देवाच्या वचनात राहतो, निरंतर प्रार्थनेत राहतो, त्याच्या वचनानुसार वर्तन करतो, पवित्र आत्म्याचं जे मंदिर आपलं शरीर, आतला अंतर्भाग साफ ठेवतो, क्लीन ठेवतो, हृदय, मन, तेव्हा परमेश्वर त्या सर्व विरोध करणाऱ्या गोष्टी तुमच्या जीवनातून काढून टाकतो. पहा, मलाकी याचा 3रा अध्याय. पहा, मलाकी याचा 3रा अध्यायामध्ये परमेश्वर काय म्हणतो. मलाकी याचा 3रा अध्याय 10 आणि 11 वचन काय म्हणतं पहा. सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतिती पहा. तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास तुम्हासाठी धमकावेन. तुमच्या बागेतील द्राक्षलताचे फळे अक्काली गळणार नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या मंदिरात असता, ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता राखता, त्याच्या वचनात राहता, त्याच्या प्रार्थनेत राहता, सर्व उत्पन्नाचा दशमांश देवाच्या मंदिरात राखता, आपल्या उत्पन्नातून, प्रथम फळातून देवाचा सन्मान करता, तुमच्या उत्पन्नाच्या प्रथम फळातून. आज देवाने तुम्हाला उठवलंय तर देवाला पहिली स्तुती करणं.
दुपार दाखवली, देवाला स्तुती करणं. संध्याकाळ दाखवली, देवाला स्तुती करणं. तुम्ही महिनाअखेर कमवता, त्या कमाईतून चर्चमध्ये, मंदिरामध्ये दशमांश टाकणं. तुमच्या उत्पन्नाच्या प्रथम फळातून जेव्हा देवाचा तुम्ही सन्मान करता, तेव्हा तुमची कोठारे भरून वाहतात. परमेश्वर आशीर्वादाची रेलचेल करतो तुमच्या जीवनामध्ये. आणि तुमचं उत्पन्न खाणारा जो विरोधक आहे त्याला तो धमकावतो. तुमच्या भूमीची पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास तुम्हासाठी धमकावीन परमेश्वर म्हणतो. तुमच्या जीवनामध्ये जो भय घालतो त्या दुष्टाला परमेश्वर धमकावतो. जेव्हा तुम्ही त्याच्या मंदिरात असता, ख्रिस्ताच्या आत्मिक शरीराची सहभागिता राखता, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चालता, त्याच्या वचनानुसार वर्तन करता, विश्वासात राहता, प्रार्थनेत राहता, तेव्हा त्या सर्व भीती दाखवणाऱ्या गोष्टी तुमच्या जीवनातून काढल्या जातात. तुमचं उत्पन्न बुडत नाही, तो खाऊन टाकत नाही. तुमच्या द्राक्षलताची फळे अकाली गळणार नाही, तुमची फळे खाली पडणार नाहीत, नाश पावणार नाहीत, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या समागमे राहता. प्रेज द लॉर्ड. खाऊन टाकणाऱ्यास तुम्हासाठी धमकावील परमेश्वर म्हणतो. याकरता देवाच्या समागमे राहा, त्याच्या वचनात राहा, त्याच्या प्रार्थनेत राहा, चर्चला जा, आपला सर्व दशमांश परमेश्वराच्या मंदिरात द्या. जे भुकेले ताणले त्यांची काळजी घ्या, जेवढं जमेल तेवढं त्या लोकांकरता करा. आणि कोणी पाहू म्हणजे कोणी पाहिलं जावं म्हणून करू नका. उजवा हात काय करतो, डाव्या हाताला कळू देऊ नका. परमेश्वराची धार्मिकता आपल्या जीवनात राखा. परमेश्वर तुमचं जीवन आशीर्वादित करेल, तर दुष्टाला तुमच्या जीवनातून तो घालून देईल. परमेश्वर पुत्र विश्वासू आहे, तो त्या दुष्टापासून तुम्हाला राखेल. प्रेज द लॉर्ड. वाचलेली वचनं ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकणाऱ्या जीवनामध्ये आशीर्वादित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. प्रभूची प्रार्थना करूया, प्रभूच्या वचनाद्वारे, ख्रिस्ताच्या वचनाद्वारे आशीर्वाद घेऊया. या आपण आपले नेत्र बंद करू. धन्यवाद, धन्यवाद सतीश पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नामाला धन्यवाद देतो. हे प्रभू, सुंदरशी वेळ आमच्या जीवनात आणलीस, सुंदर संध्या आणलीस, त्याबद्दल धन्यवाद. हे प्रभू, पडवळताई, फुलाताई, सॅमसन अंकल, त्यांचे लेकर, तसेच ऑनलाईन जेवढे पाहत आहेत, मंगल पवारताई पाहत आहेत, देवपा ऑनलाईन जेवढे पाहतील, आमचे शेजारचे ताई, देव त्यांची सुना, नातवंड, त्यांचे लेकर, या सर्वांना समय तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे तू आशीर्वादित कर आणि त्या दुष्टाला प्रत्येकाच्या जीवनातून परमेश्वरा तू धमकाव. ख्रिस्तामध्ये तो दुष्ट कल्पना, अंधकाराच्या गोष्टी त्यांच्या जीवनातून ख्रिस्तामध्ये काढून टाक. तुझ्यावर प्रेम करणारे, तुझ्या वचनानुसार वर्तन करणारे, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चाललेले अशी मंडळी ख्रिस्ताच्या विश्वासात तू बनव. होय प्रभू, इथून पुढचा सर्व काळ तुझ्या हाती देतो. येणाऱ्या रात्रीच्या वेळी सुद्धा प्रत्येकाला जागृत, सुरक्षित असं ख्रिस्तामध्ये राख. सुंदरसं अन्न त्यांच्या मुखी दे आणि ते अन्न खाऊन त्यांना शक्ती, सामर्थ्य दे, सक्षमाच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. आज जेवढे जण प्रार्थनेमध्ये आहेत त्यांच्या प्रार्थनेमध्ये येणारे अडखळ ख्रिस्तामध्ये घाल. जे पास्टर सेवक आहेत त्यांना पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये घाल. त्यांच्या भरलेल्या उत्सुकतेद्वारे जे अंधकारात आहेत ख्रिस्ताच्या प्रकाशात आण. जे भीतीमध्ये आहेत, जे भयामध्ये आहेत, निराशामध्ये आहेत, पवित्र आत्म्याद्वारे त्यांना तो आशेमध्ये घाल. ते सर्व भय, भीती, निराशा त्यांच्या जीवनातून काढून टाक. आज जे अंतकरणातून मागत आहेत, जे आजारी आहेत, दैहिक त्रासामध्ये आहेत, त्यांना तू स्पर्श कर, त्या बंधनातून ख्रिस्तामध्ये काढ. जे भुकेले त्याला त्याच्या मुखास अन्न पाणी दे. जे बिचाराला खिळलेले आहेत, व्याधीमध्ये आहेत, ते व्याधी ख्रिस्त त्यांच्या जीवनातून काढून टाक. जे शोक करत आहेत त्यांचं सांत्वन कर. सर्व डॉक्टर, नर्सेसला तुझ्या आरोग्यात त्यांनी स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. देशामध्ये तुझी शांती राहू दे. प्रभू, ज्याच्या हाताला काम नाही त्यांच्या हाताला काम दे. जे कष्ट करतायत त्यांच्या जीवनात बरकत दे. होय प्रभू, तुझा आशीर्वाद ख्रिस्तामध्ये त्यांच्या जीवनात राहू दे. तुला त्यांच्या जीवनावर तुझा आशीर्वाद राहू दे. मंगला त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्तावर तुझा आशीर्वाद राहू दे. त्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि त्याचं जीवन बदलावं असं तू कर. सॅमसन अंकलच्या लहान लेकरामध्ये तुझं ज्ञान ख्रिस्तामध्ये राहू दे. ऑनलाईन जेवढे पाहतात तेवढ्या सर्वांच्या लहान लेकरामध्ये तुझा ज्ञान, आशीर्वाद ख्रिस्तामध्ये राहू दे. शेजारचे लहान लेकर आहेत, त्या सर्व लहान लेकरांना अंधकाराच्या भयापासून, त्या दुष्टापासून दूर ख्रिस्तामध्ये तू राख. हे सर्व प्रार्थना विनंती ख्रिस्तामध्ये तू ऐकलेल्या आहेत, त्याबद्दल ख्रिस्ताच्या नावात तुला धन्यवाद देतो पित्या. ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणताय पित्या.
आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास तू दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तू आभास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सभेगिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढच्या प्रार्थनेपर्यंत आनंदी राहा, प्रीतीमध्ये राहा, देवाच्या वचनात राहा, पवित्र आत्म्याने आपलं जीवन व्यतीत करणारे बना. सर्व दैहिक गोष्टीपासून आपली दृष्टी फिरवा. दावीद म्हणतो पहा, हे परमेश्वरा माझी निरर्थक गोष्टीपासून दृष्टी हटव. तोपर्यंत आनंदी राहा. येणाऱ्या वचनाची उत्सुकतेने वाट पाहूया. प्रभू आपल्या संगती आत्मिकरित्या बोलेल. प्रभू तोपर्यंत तुम्हाला आशीर्वादात, आनंदामध्ये, शांतीमध्ये राखो. ख्रिस्त तुमचं संरक्षण करो. आमेन. प्रेज द लॉर्ड.